हाय फ्रेंड, नमस्कार। आज चिपळूणमध्ये सकाळपासून खूप रिमझिम पाऊस चालू आहे आणि आता मी चालले बहादूर शेखला। एक माझं काम आहे, त्या कामानिमित्त जाते। तर आज मी तुम्हाला सगळा तिकडचाच परिसर दाखवेन। तर चला तर मग बहादूर शेखचा परिसर बघूया। आज मी बहादूर शेखला BSNL ऑफिसमध्ये गेले होते माझ्या एक कामानिमित्त। हे ऑफिस एकदम बहादूर शेख नाक्याची कमान आहे त्याच्या एकदम बाजूलाच आहे, खूप जवळ आहे ऑफिस। आणि हा जो रस्ता जातोय तो कावेताईला चालला आणि हा आहे तो ब्रिज जो 2 वेळा सुद्धा पडला होता। तरी आता त्याचं काम चालू आहे, तुम्ही ते बघू शकता, इथे काम चालू आहे त्याचं। आणि ही आहे इकडे समोर हिरापन्नाची बेकरी आहे आणि इथे एक पतसंस्था आहे चिपळूणची। आणि हा आहे मुंबई गोवा हायवे। या साईडला जो रोड आहे तो हा जातो कराड कोल्हापूर मार्गे। चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि इथे बाजूला पतसंस्था आहे चिपळूण नागरी सहकारीची। आणि आता मी चालले घरात परत। ते जाता जाता हे मार्केट आहे आमचं, हा चिंचनाकाचा रोड आहे। हे आहे चिपळूण बस स्टँड आणि इथे स्थानकाच्या इमारतीचं काम चालू आहे इथे। आता मी जाते मांजरांसाठी कॅट फूड घ्यायला। हे सह्याद्री वेट मेडिकल आहे, इथे तुम्हाला सर्व प्राण्यांचे फूड मिळतील, तसेच मेडिसिन सुद्धा मिळतील। इथे तुम्हाला स्वस्त व डिस्काउंटमध्ये फूड मिळून जातील। हा आहे चिंचनाकाचा परिसर, तुम्ही बघू शकता। परवा इकडे सगळं बंद होतं, पण आज बघा किती गर्दी आहे। ही आहे शिव नदी आणि इथे समोर आहे चिपळूणचा प्रसिद्ध असलेला ओमेगा वाईन मार्ट। इथे तुम्हाला सर्व प्रकारचे ब्रँड मिळून जातील। थोडं पुढे आल्यावर ही आहे चिपळूणची नगर परिषद आणि याच्याच अपोजिटला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह। हे आहे कानेबंधूंचं आदर्श हॉटेल, हे अगदी जुना स्टँडला आहे, जवळच आहे एकदम। आज सगळी दुकानं ओपन आहेत आणि खूप गर्दी पण बघायला मिळेल तुम्हाला इकडे माणसांची। हे परांजपे मोतीवाला हायस्कूल आणि हा सगळा भेंडी नाक्याचा परिसर आहे। तर आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।